नमस्कार मंडळी. आज प्रत्येक क्षेत्र डिजिटल झालेलं आहे आणि त्यामुळं ऑनलाईन कामाचा बोजा सगळीकडे वाढलेला आहे. त्यात शिक्षण व्यवस्थाही आली. आज शिक्षक वर्गात कमी आणि फॉर्म भरण्यात, रिपोर्ट्स तयार करण्यात, पोर्टलवर माहिती भरण्यात, लिंक भरण्यामध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळं शिक्षक शिकवतोय की फक्त डेटा भरतोय, ही आहे ऑनलाईन कामामुळे शिक्षकांच्या मनात झालेली घुसमट. ऑनलाईन प्रणालीचा हेतू तसा चांगलाच आहे. पारदर्शकता असावी, वेग असावा कामामध्ये, कामाच्या नोंदी अचूक ठेवल्या जाव्यात. पण याचं वास्तव काही वेगळं आहे. एकाच माहितीचं वारंवार माहिती मागवली जाते. अनेक पोर्टल्स, वेगवेगळे लॉग इन्स, त्याचबरोबर येणाऱ्या शिक्षकांना तांत्रिक अडचणी, शिकवण्याचा वेळ कमी आणि कागदपत्र जमा करण्याचा वेळ लागणारा जास्त. यामुळं साधनं हळूहळू ओझं बनत चाललेली आहेत आणि शिक्षकांची मानसिकता व शारीरिक घुसमट होत आहे. आज शिक्षक दिवसभर स्क्रीनसमोर, रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट्स तयार करणे, सुट्टीतही तातडीचं आणि ऑनलाईन काम लगेच पूर्तता केली जावी असे आदेश दिले जातात. चूक झाली तर चौकशी होते, नोटीस दिली जाते. एवढंच नाही तर वेतन कपात केल्याच्या दबावाखाली त्यांना वावरावं लागतं. मानसिक ताणतणाव, थकवा, झोपेचा अभाव यामुळे शिक्षकांची अध्यापनातली उत्सुकता कमी झालेली आहे. पण मंडळी, शिक्षक हा माणूस आहे, मशीन नाही. शिक्षक जर सतत दबावाखाली वावरत असेल तर त्याची सृजनशीलता कमी होते, विद्यार्थ्याशी असलेला सुसंवाद कमी होतो आणि शिकवणं हे केवळ यांत्रिक बनतं आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या थेट गुणवत्तेवर होतो. तो परिणाम जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.